नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह पाठ कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आता मी जाणार आहे कोकणामधील एका सुप्रसिद्ध अशा हायस्कूल आणि कॉलेजमध्ये, कारण हे सुप्रसिद्ध हायस्कूल आहे कासारडे हायस्कूल आणि त्या ठिकाणी 1000पेक्षा जास्त म्हणजे 1400-1500 असं त्या ठिकाणी विद्यार्थी वर्ग असतो आणि आतापर्यंत या हायस्कूलमधनं आणि कॉलेजमधनं हजारो लाखो विद्यार्थी हे पासआउट झाले आहेत म्हणजे आणि विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। आणि अशाच विद्यार्थ्यांपैकी म्हणजे सध्या जे 10वी आणि 12वीला जे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव कार्यक्रम आहे आणि त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे आणि आपल्याला सुद्धा संधी भेटणार आहे थोडंसं मार्गदर्शन करण्याची। तर आता मी चाललो आहे कासारडे हायस्कूलला आणि त्या ठिकाणी जाऊन आपण हा कार्यक्रम कशा प्रकारे तो बघूया आणि हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण कसं आहे हे मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आणि सध्या जी मुलं करिअरचा विचार करतात त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन असणार आहे त्याच्यामध्ये। तर आता आपण चाललो आहे कासारडे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज या ठिकाणी। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम कशा प्रकारे आहे तो बघूया। कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊया। तर आत्ता आपण आलो आहे कासारडे माध्यमिक विद्यालय आणि कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कासारडे आणि सुंदर या ठिकाणी रंगकाम केले आणि इथले सर सागर पांचायनी केले ते सुंदर। तर अशा प्रकारे हे आहे कासारडे महाविद्यालय। हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकून गेले आणि इकडे पटांगणावर खूप सारे विद्यार्थी आता आलेत। आता शाळा चालू होईल म्हणजे आणि आता आपण ज्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जाऊ। हे संपूर्ण कासारडे हायस्कूल आहे। तर या ठिकाणी वरती हॉल आहे, आपण हॉलमध्ये चाललो, त्या ठिकाणी कार्यक्रम आहे कासारडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कासारडे। आता इकडे कार्यक्रमाचे सर्व आयोजक आहेत आणि त्यांच्याकडून आपण कार्यक्रमाचं आयोजन समजून घेऊया। आजचं जे आयोजन आहे ते नेमकं काय आहे तुमचं? आम्ही जेव्हापासून 10वीचा 100% निकाल लागला आपल्या कासारडे माध्यमिक विद्यालयाचा तिथपासून आम्ही हे कार्यक्रम सुरू केला। आमच्या म्हणजे जवळ प्रमोदजी सेक्टर, सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट, त्याचबरोबर संजय नकाशे मित्र परिवार आणि माजी विद्यार्थी समितीच्या वतीने आम्ही आज तिसऱ्या वर्षी आपण हा कार्यक्रम करतोय। या कार्यक्रमासाठी आम्हाला आपले स्वर्गवासीय मधुसूदन नानेवडेकर कवी यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी ओळी दिल्या होत्या। आम्ही भाग्यवंत गुणांचे पुजारी आणि याचप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालू ठेवलाय। आता त्यानंतरही आम्ही असाच कार्यक्रम पुढे चालू ठेवू। तिसरं वर्ष आहे, तिसरं वर्ष आहे आणि यातून आम्ही काय करतो की विविध क्षेत्रातील वक्ते आहेत म्हणजे आपले प्रसाद देवधर असतील, डॉक्टर प्रसाद देवधर, त्याचबरोबर पुढारीचे संपादक गणेश जेट्टे असतील, अशा प्रकारचे विविध वक्ते जे आहेत त्या वक्त्यांकडून आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो। यावर्षी तसंच आहे, आपल्या सिंधुदुर्गातील आघाडी दैनिक तरुण भारतचे शेखर सामंत साहेब या ठिकाणी मुख्य आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत। त्याचबरोबर ॲडव्होकेट विलास परब साहेब आहेत, त्याचबरोबर आपल्या शाळेचे कार्याध्यक्ष संजय पाताडे सर आहेत, त्याचबरोबर मुख्याध्यापिका आपल्या भुसरे मॅडम आहेत। हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि काही वेळात आम्ही ह्या मुलांचा सत्कार समारंभ सुरू करून हा कार्यक्रम असाच ठेवणार आहे। आणि हा कार्यक्रम असा आमचा हेतू आहे की मुलांना काहीतरी मिळावं, त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदत असेल किंवा काही मदत, अशा प्रकारे गेल्या वर्षी आम्ही कार्यक्रम केल्यानंतर डॉक्टर प्रसाद देवधर यांनी आम्हाला 2 मुलांना त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतलं, शैक्षणिक खर्चासाठी त्यांना रक्कम दिली। त्याचमुळे आमचा कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला। यासाठी संजय नकाशे यांचा पुढाकार असतो कायम नेहमी, त्याचबरोबर त्या जोडीला आपले प्रकाश तिल्लोटकर आहेत, हे या कार्यक्रमाला चांगले उपस्थित राहतात। सलग तिसरं वर्ष आपलं आहे, त्यासाठी आम्ही मुलांनी मिळून हा कार्यक्रम सुरू केला होता, तो संजय नकाशे आता पुढे अविरत चालू ठेवत आहेत। त्याचबरोबर गावातील आपल्या सरपंच निशा नकाशे असतील, माजी सरपंच संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, जिल्हा परिषद सदस्य आपले संजय देसाई, हे सर्व मान्यवर या ठिकाणी आम्हाला नेहमी सहकार्य करतात। त्याचबरोबर आपले माजी आमदार आणि रत्नागिरी लोकसभाचे संयोजक प्रमोद जठार हेही कार्यक्रमाला आम्हाला नेहमी त्यांचा पाठिंबा असतो। त्याचबरोबर गावातील मंडळी आणि आमचे माजी विद्यार्थी सर्वजण यासाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य करतात। त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो। थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल। अशा प्रकारे आदर्श गाव कासारडेचा एक आदर्श उपक्रम आपण बघणार आहोत। तर आता कार्यक्रम चालू होईल ना थोड्या वेळात? ठीक आहे, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल।
मी मान्यवरांना विनंती करतो, स्थानापन्न होण्यापूर्वी आपण दीप प्रज्वलित करून नंतर स्थानापन्न व्हा, कारण पुन्हा आपल्याला परब साहेब यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी सौ दिशा नकाशे, जिल्हा परिषद माजी सदस्य श्री संजय देसाई, तालुका पंचायत माजी सभापती आपल्या मुख्याध्यापिका भाग्यश्री डिसुरे मॅडम, माजी पंचायत समिती सुप्रसिद्ध भजनी बुवा प्रकाशजी पारकर, कासारडेचे सरपंच निशा नकाशे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजयजी देसाई आणि या कार्यक्रमाचे सर्व संजयजी नकाशे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाने सुरुवात होत झाली असून खरं तर हा कार्यक्रम ज्याने हे आम्हाला ब्रीद वाक्य दिलं, आम्ही भाग्यवंत गुणाचे पुजारी, ते ख्यातनाम कवी आणि गझलकार स्वर्गीय मधुसूदन नानिवडेकर आणि आमच्या कासारडे विकास मंडळ मुंबईचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब बंड हे आज आपल्यात नसून यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो म्हणून एक श्रद्धांजली एक अर्धा मिनिट व्हायची. मी सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थी आणि या ठिकाणी उपस्थित हॉलमधील सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे अर्धा मिनिट. जी सुरुवात असते ती हा कार्यक्रम शैक्षणिक असल्यामुळे काही त्याच्यात प्रोटोकॉल येतात आणि त्या पद्धतीने तो कार्यक्रम राबवावा लागतो. मी या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर जगताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि या दोन्ही छत्रपतींना घडवणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतीय रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य ज्यांनी शिक्षणाची दालनं सर्वांना खुली केली ते महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे महिलांसाठी शिक्षणाचा ज्यांनी कष्टा घाला त्या सावित्रीबाई फुले आणि सर्व महामानवांना एक मानाचा मुजरा करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या सर्वांना सुबुद्धी देणारी विद्येची देवता सरस्वती माता याच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा जो आपला हा कार्यक्रम सुनील शांताराम एज्युकेशन ट्रस्ट व संजय नकाशे मित्र परिवार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती कासारडे यांच्या माध्यमातून आज या आपल्या कासारडे माध्यमिक विद्यालय आणि कासारडे ज्युनियर कॉलेज यांचा जो गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आणि उर्वरित आपण जी 12वी 10वी 11वी अशी जी मुलं आहेत यांना एक मार्गदर्शन, आपण पण या स्पर्धेतले या यशाचे उद्याचे शिल्पकार आहात, आपल्याला पण याच्यातून भवितव्य घडवायचं आहे, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करायचं आहे आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी आपल्या समोर जे मान्यवर आहेत ते करतील. तत्पूर्वी या मान्यवरांचा आम्ही त्यांनी वेळेत वेळ काढून आणि संजय नकाशे मित्रमंडळ यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं शब्दसुमनाने मी स्वागत केलंच आहे. 15 साली या हायस्कूलचा रिझल्ट प्रथमच 100% लागल्यामुळे प्रथमतः पहिला रिझल्ट थोडा कमी असायचा 98% 99%. 2015 साली 100% जेव्हा या शाळेचा निकाल जो 10वीचा लागला त्यावेळेला आम्ही काही तरुण संजय नकाशे, सचिन राणे आणि इतर मित्रमंडळी अशी चर्चा करत असताना आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की या गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकी दिली पाहिजे, यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे, यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. मग यातून काय करता येईल तर आम्ही असं ठरवलं की हा गुणवंत विद्यार्थ्यांचा एक गुणगौरव करावा आणि मग तो कुठे करता येईल. आम्ही या काही लोकांना तर माहित आहे, फक्त परब साहेब आज व्यासपीठावर नवीन आहेत म्हणून मी पुन्हा याची उजळणी करतो. तर आम्ही म्हटलं आमच्या या कासारडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथेच आतमध्ये या कंपाऊंडमध्ये आपण करावा अशी एक कल्पना निघाली आणि आमचे सहकारी संजय नकाशे हे तात्काळ पुढे होऊन त्यांनी या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. खरं तर
कासार्डे विकास मंडळ संचलित जी संस्था आहे ती 1958 मध्ये मुंबई येथे परेल येथे कासार्डे विभागातील सर्व त्यावेळी मिल कामगार हे जास्त होते आणि काही सुशिक्षित वगैरे त्यामध्ये आमच्या गावातले व्यक्ती होत्या, महापुरुष, थोर पुरुष. त्यांच्या संकल्पनेतून ही संस्था निर्माण झाली. त्यांना वाटलं की आपल्या या गावामध्ये शेतकरी, गरीब, कष्टकरी आणि या पंचक्रोशीतील सर्व गरिबांच्या मुलांना या ठिकाणी शिक्षण उपलब्ध व्हावे या शुद्ध हेतूने ही संस्था 1958 मध्ये मुंबई परेल येथे, मला वाटतं कासार्डेतील बंडवाडीतील आडिवरेकर नावाचे एक गृहस्थ होते. मला त्यांचं नाव आता माझ्याकडे उपलब्ध नाही कारण मी जेव्हा जन्म पण माझा नव्हता, तर ते मी घेईन निश्चितच, ते राहून गेलं. तर ते प्रमुख होते. ते मुंबई महानगरपालिकेमध्ये एका मोठ्या पदावर होते आणि त्यांच्यात त्या घरचा राहता पत्ता देऊन कासार्डेतील बरेचशा वेगवेगळ्या वाडीतील डॉक्टर, वकील त्यावेळेचे किंवा जे सुज्ञ सुशिक्षित होते त्यांनी पुढाकार घेऊन ही संस्था निर्माण केली. आणि आजच्या घडीला या संस्थेमध्ये त्यापैकी आज कोण येत नाही, पण ही संस्था ही आज चांगल्या रूपाला, नाम रूपाला आलेली आहे. साधारणतः 1000च्या वरती, गेल्या वर्षी 963 मुलं पटसंख्या होती. यावेळेला अजून आमच्या स्थानिक व्यवस्थापन कमिटीने जास्त प्रयत्न केले, जाहिरात केली, त्याच्यामुळे मला वाटतं 30-40% अजून ऍडमिशन वाढलेलं आहे आणि आता 1000च्या वरती पटसंख्या ही गेलेली आहे. आणि या पटसंख्येप्रमाणे ह्या विद्यार्थी पण शैक्षणिक गुणवत्तेमध्ये काही कमी नाही आहेत, हे आज या रिझल्टवरून दिसून येतं. आणि हे सर्व चांगल्या रीतीने विशेष करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या आम्ही भाग्यवंत गुणाचे पुजारी या कार्यक्रमामध्ये मी प्रथमतः या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री बिसुरे मॅडम यांना मी विनंती करतो, आपण या मुलांना आणि मार्गदर्शन करावं आणि संबोधित करावं. वेळेचा विचार करता नामोल्लेख सर्वांचा टाळते, पण व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, गुणवंत विद्यार्थ्यांचे पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले पालक आणि तुम्ही समोर बसलेले माझे विद्यार्थी, बघा, आम्ही भाग्यवंत गुणांचे पुजारी. गुणांचं पूजन होतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तम गुण मिळवणं, उत्तम गुण प्राप्त करणं हे आजूबाजूची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या युगासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण तर पुढे जाऊन तुम्हाला तुमचं करिअर, तुमचं भवितव्य उज्ज्वल आणि स्थिर करता येणार आहे. त्यामुळे अभ्यासाची सवय लावून घ्या. रोज नियमाने अभ्यास करा. अभ्यासाने सर्व गोष्टी साध्य होतात. आणि अभ्यास करत असताना सकारात्मकता ठेवा. तुम्ही मला येणार नाही, माझ्या लक्षात येणार नाही, माझ्या लक्षात राहणार नाही, मला कळणार नाही असा विचार न करता, हो माझ्या हे लक्षात राहील, हो मी हे पाठ करू शकेन, मला परीक्षेच्या वेळेला ते आठवेल, अशा प्रकारच्या धारणेने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. कारण असाध्य ते साध्य करिता सायास असं म्हटलं जातं. अतिशय अवघड गोष्टी सुद्धा प्रयत्नांनी साध्य असतात. तुम्ही सगळेजण आता 12वीला आहात, काही मुलं 10वीला आहेत. तुम्ही मराठीच्या पाठ्यक्रमामधला गोष्ट अरुणिमाची नावाचा पाठ वाचलेला आहे, अभ्यासलेला आहे. कुठल्याही कारणाने आलेलं अपंगत्व सुद्धा त्या अरुणिमाला तिच्या ध्येयापासून लांब ठेवू शकलं नाही. कारण जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न या सगळ्या गोष्टींची सांगड घालून तुम्ही मेहनत करून अतिशय हुशार आणि शाळेचं नाव, संस्थेचं नाव आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा. न ऋण जन्म द्यायचे फिटे असं म्हटलं जातं. आपल्याला जन्म देणारी आई जी आहे तिचं ऋण आपल्याला फेडता येत नाही. हे जसं आईच्या बाबतीत खरं आहे तसंच आणि तितकंच महत्वाचं आपली शाळा असते. मी ज्या शाळेमध्ये शिकते, ज्या शाळेमध्ये मी घडते, ज्या शाळेमध्ये मी लहानाची मोठी होते, ही शाळा मला आईच्या ठिकाणी असते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही शिकून मोठे व्हाल, स्वावलंबी व्हाल, तेव्हा मागे वळून पहा. मागे वळून पहा याचाच अर्थ तुमच्या शाळेकडे परत या. शाळेसाठी काय आवश्यक आहे, काय करता येईल, माझा खारीचा वाटा मी कसा उचलू शकेन याचं भान, याची जाणीव ठेवा. आणि उत्तम गुण मिळवत असतानाच तुम्ही हे लक्षात ठेवा की गुणांना महत्व आहेच, टक्केवारीला महत्व आहेच, पण या टक्केवारीच्या जोडीला सद्गुण जे आहेत
हे सद्गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. आपल्या अंगी सद्गुण कसे वाढतील याचा विचार करा. आणि सद्गुण हे सगळ्यात जास्त महत्वाचे असतात. आत्ताच मी तिथं बसलो होतो आणि कुणीतरी बोलताना असं सहज एक वाक्य म्हटलं, माणूस चांगला आहे. कारण शेवटी मला मिळालेले टक्के, मला मिळालेले गुण हे काही आयुष्यभर मला कुणी विचारत नाही. पण बाकी माझं चरित्र कसं आहे, माझं चारित्र्य कसं आहे, मी माझं काम कसं करते, त्या कामामध्ये मी किती प्रामाणिक आहे, या गोष्टी समाजामध्ये तोलल्या जातात, मोजल्या जातात. आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या कामाने पण गुणवंत होण्याचा प्रयत्न करा. जशी उत्तम टक्केवारी मिळवण्याचा प्रयत्न कराल तसेच उत्तम सद्गुण अंगी जोपासा. स्वतःचं, स्वतःच्या शाळेचं आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा. आणि कितीही मोठे झाला तरी नम्रता महत्वाची आहे, पाय जमिनीवर असणं महत्वाचं आहे. त्यामुळं सद्गुणांची जोपासना आणि उत्तम गुणवारी यांची सांगड घालत उत्तम माणसं व्हा, चांगली माणसं व्हा. कारण शेवटी शिक्षणाची प्रक्रिया जी आहे ती केवळ या वर्गातून त्या वर्गात जाण्यापुरती मर्यादित नाही. ते करत असताना मी एक उत्तम नागरिक व्हावं, मी एक उत्तम माणूस व्हावं, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं उत्तम गुणांचा संचय करत, उत्तम टक्केवारी प्राप्त करत पुढच्या वर्षी गुणवंतांचा सत्कार जेव्हा असेल इथं, तेव्हा तुम्ही त्यामध्ये असलं पाहिजे, गुणवंत म्हणून तुमचं नाव आलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. बाकी तुम्हाला मी रोज काही ना काही सांगत असते, शिकवत असते, बोलत असते, त्यामुळे ते परत इथं नको. तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. गुणवंत विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे जाऊन तशीच मेहनत करत आपल्याला मिळवलेलं यश टिकवण्याचा प्रयत्न करावा, अधिक उत्तुंग भरारी घेण्याचा प्रयत्न करावा. आणि जेव्हा केव्हा ती शिकून मोठी होतील तेव्हा आपल्या सभोवतालच्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांना उत्तम शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा विचार डोक्यामध्ये ठेवून आपण पुढे जाऊया. थांबते. धन्यवाद. धन्यवाद बिसुरे मॅडम. खरं तर तुम्हाला सांगतो की मॅडम जरी बरीच वर्ष शिकवत असल्या या शाळेमध्ये, तरी मुख्याध्यापिका म्हणून मॅडमनी आता जूनमध्येच, या मागच्या महिन्यातच त्यांनी हा चार्ज घेतलेला आहे, जबाबदारी घेतली आहे. मॅडम, खरं तर तुम्हाला आमच्या संजय मित्रमंडळ नकाशे आणि गुणवंत सत्कार समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. जेव्हा तुम्हाला इथे काही गरज लागेल किंवा काही अडचण निर्माण झाल्या तर जरूर तुम्ही आम्हाला हाक द्या. आम्ही निश्चित तुमच्या पाठीशी सहकार्य करायला तयार आहोत. यानंतर आपल्या पंचक्रोशीतील जे आपल्या सर्वांचं सध्या लाडकं जे आहे सगळ्यात गोष्ट, ती म्हणजे मोबाईल. आणि मोबाईल आणि यूट्यूब हे आपल्याकडे घरोघरी आपल्या कानामध्ये सगळ्यांच्या घुसत असते. आणि नवीन नवीन जे उपक्रम शैक्षणिक किंवा सांस्कृतिक असे आपल्या सर्वांवरती पोचवणारे जे एक 7 चॅनल, कोकण 7 चॅनल चालवणारे आमच्या या विभागातले आमचे मित्र संदीप साळुंके यांना मी एक छोटीशी संधी देतो. त्यांनी छोट्या एकदम थोडक्यात आपल्या इथे मनोगत आणि मार्गदर्शन द्यायचं आहे, कारण बरेचसे मान्यवर आहेत. मी आपल्याला सल्ला विनंती करतो की मुलांना संबोधित करायचं. उपस्थित मान्यवर विद्यार्थी आणि पालक वर्ग, मी काही साहेबांना बोलत मला थोडा वेळ बोलायचं आहे विद्यार्थ्यांशी, कारण इथे मार्गदर्शन सुद्धा होते. म्हणजे हे मार्गदर्शन कुठचं आहे तर तुम्ही आता 10वी किंवा 12वी केल्यानंतर किंवा 15वी केल्यानंतर नंतर काय हा प्रश्न आहे. आणि म्हणजे थोडक्यात सांगतो की आपले जे वडील, म्हणजे माझे जे वडील आहेत त्यांच्या जमान्यात 10% लोक सुशिक्षित होती. आपल्या जमान्यात 100% लोक सुशिक्षित आहेत. आणि तुमच्या जमान्यात सुशिक्षितचा म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर पडाल मार्केटमध्ये, नंतर जॉब शोधायला अजून 4 ते 5 वर्षांनी, तेव्हा कॉम्पिटिशन एवढं स्ट्रॉंग असणार आहे की जॉब कसा मिळवायचा. म्हणजे आमच्या वेळी 50% 60% खूप झाले, 70%. आता मी एक 85%, 90% मॅडमला माहिती आहे की बोर्डातील लिटरचे टक्के काय. इंजिनिअरिंग, डॉक्टर, तुम्ही म्हणजे एक असतं रेग्युलर आपलं करिअर, इंजिनियर बनेन, डॉक्टर बनेन किंवा वकील बनेन. पण आता पुढचा जमाना आहे. म्हणजे एक जमाना होता जो पूर्वी नॉर्मल नोकरी मिळायची, कुठे गेला तुम्ही अप्लाय केला तर नोकरी मिळायची. पण आता नोकरीपेक्षा कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे. म्हणजे काम करा, पैसे घ्या आणि तुमचं जे तुम्ही थोड्या वेळ 6 महिने, वर्ष, 2 वर्ष तुम्हाला थोड्या वेळासाठी काम दिलं जातं. पेमेंट पण चांगला मिळतो. त्यात निगेटिव्ह केस नाही, कारण कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऍक्च्युअली जास्त पैसे मिळतात जॉब पेक्षा. जॉब मध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर सॅलरी असते 10 रुपये 20 रुपये जी काय असते ती.
पण जॉब तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेला तर तुम्हाला थेट पट्टीमध्ये पैसे मिळतात. पण याचा दुसरा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे की आपण प्लॅनिंग करू शकत नाही, लॉंग टर्म प्लॅनिंग करू शकत नाही. की मी 58 वर्ष जॉब ही कॉन्सेप्ट गेलीच आहे. आता हीच एक मला वाटतं पीडीआयची 58 वर्ष जॉब करणार आहे. आपल्या पिढीमध्ये 58 वर्ष जॉब करणारे जवळपास नसणार आहे. म्हणजे कारण हे म्हणजे म्हणतात की आता जमाना सोशल मीडिया AI हे तुम्ही ऐकताय. तर मी आज स्पेशली AI साठी उभा आहे. कारण तुम्हाला रेग्युलर शिक्षणाबरोबर ना AI कडे जरा लक्ष द्या. कारण AI हा शब्द जरी 2 अक्षर असली तरी पुढची 10 ते 15 वर्ष AI चा जमाना आहे. आणि AI म्हणजे काय तर आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. कारण युट्यूब बघता किंवा सोशल मीडिया बघता तरी पण पुन्हा सांगतो की 10 वर्षापूर्वी गुगल मॅपवरती आपण कुठेही जायचं, मला इथून कणकवलीला जायचं आणि मला माहिती नाही तर मी गुगल मॅपवरती कणकवली टाईप करायचो. मग मला सांगायचं की नांदगाव आलं, बेळणे आलं, कणकवली आलं. म्हणजे ही जी बाई बोलते ना ती AI होती, म्हणजे आहे अजून. पण लोकांना तेव्हा AI समजत नव्हतं. पण आता लोकांना AI कळायला लागलं. कारण तुम्ही आता बघता वेगवेगळे फोटो येतात, वेगवेगळे व्हिडिओ येतात. तर हे जे व्हिडिओ आहेत ना हे उगाच लोक टाकत नाही, त्याच्यामध्ये त्यांना काही अर्निंग असते, म्हणजे काही पैसे मिळत असतात. आणि तुम्हाला उद्या जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला अभ्यासामध्ये पण भविष्यात मला वाटतं AI येईल करायचं कदाचित आहे. कारण सोशल मीडिया हा फक्त फेसबुक युट्यूब नाही आहे, तर खूप साऱ्या साईट आहेत. आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकू शकता. म्हणजे तुम्ही गावाला जर काजू फॅक्टरी आहे, कोणाचं काय आंब्याचे रिलेटेड करतात ते पण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि एक वेगळा व्यवसाय निर्माण करू शकता. म्हणजे एक नोकरी मेंटॅलिटी बरोबरच व्यवसाय मेंटॅलिटी पण ठेवा. कारण आता नोकरी भविष्यात कुठचंही सरकार आलं तरी सगळ्या लोकांना नोकरी मिळू शकत नाही. कारण मी सांगितलं असं पहिल्या जमान्यामध्ये 10% लोक सुशिक्षित होती म्हणून त्यांना बऱ्यापैकी लोकांना नोकरी मिळायची. आणि एक जमाना असा होता की लोकांना घेऊन जायचे पकडून नोकर मिळत नव्हते. आता एक जर जागा निघाली तर 100 असतात, 100 काय हजारो अर्ज येतात एका जागेसाठी. म्हणजे तुम्ही आता जेव्हा बाहेर पडणार मार्केटमध्ये ना तेव्हा तुम्हाला इतर गोष्टी पण पाहिजेत. म्हणजे बेसिक शिक्षण जे आलं 10वी 12वी 15वी जे काय तुम्ही कराल ते, त्याशिवाय आतापासून म्हणजे जी लोक आता 10वीत आहेत ना त्यांना पुढची 5 वर्ष आहेत 15वी होईपर्यंत. 5 वर्षात तुम्ही जर ह्या गोष्टीवर शिकला सोशल मीडिया AI तुमच्याकडे एक वेगळी संधी तयार होईल. अजून एक म्हणजे शिक्षणाबरोबर म्हणजे रेग्युलर एज्युकेशन आहे पण रेग्युलर एज्युकेशन बरोबर एक अजून एक संधी असेल की हा त्याच्यात जर तुम्ही समजा 5 ते 6 वर्ष तुम्ही अजून काहीतरी करू शकला, तुमचा प्रोडक्ट विकला किंवा काही असो तुम्ही जे काय करता तर तुमच्याकडे अजून एक पॅरलल संधी तयार होईल. तर माझं असं आहे की आता जेवढी लोक मला ऐकतात त्यांच्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी सिरियसली घ्या. कारण याच्यापुढे जॉब हा कॉन्सेप्ट नसणार आहे. म्हणजे आता नाहीच आहे, आता जॉबच कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झाले. आणि तुम्ही याच्यापुढे जर विचार करत असाल की मी डॉक्टर बनेन, इंजिनियर बनेन तर एवढं टफ कॉम्पिटिशन असणार. कारण आता 100% एज्युकेशन झालेलं आहे, 100% लोक हुशार आहेत आणि टक्केवारीचं स्तर पण वाढलाय. 90%ला पण म्हणजे ऍडमिशन मिळत नाही या ठिकाणी, 90%ला क्लोज होतं ऍडमिशन. म्हणजे आपली म्हणतात ना की आपण मार्केटमध्ये आहोत, तर तुमच्या एकट्यासाठी कोणासाठी जॉब नाही, पूर्ण महाराष्ट्रातलं ओपनिंग असतं किंवा देशभरातलं ओपनिंग असतं. मग तुम्ही कुठे आहात हा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला अजून काही गोष्टी करण्याचे गरजेचे आहेत ज्याच्यामध्ये AI आहे. तर थोडक्यात मी सांगतो AI हे 2 शब्द याच्यानंतर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करा आणि त्याच्यात तुम्हाला काय काय करता येईल म्हणजे ते बघा. कारण ती एक पुढची 10 वर्षी AI ची असणार. एवढंच सांगून मी माझं भाषण संपवतो आणि AI ला सिरियसली घ्या. बस, धन्यवाद. बुद्धीवरती यांच्या मेंदूमध्ये यांना चालना मिळावी म्हणून आमचा हा उपक्रम असतो. कंटाळवा न करू नका. जे मान्यवर तुम्हाला जे मार्गदर्शन करतात ते तुम्ही गांभीर्याने घ्या. सचिन तेंडुलकरला ओळखत नाही असा कोण आहे का? तुमच्या हात वर करा बघूया. सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर हे तुम्ही नाव ऐकलंय, सगळं ओळखता. मला वाटतं फोटो असतील घरी, त्यांचा आदर्श बाळगून तुम्ही बॅटिंग करता. तुम्हाला मी थोडक्यात सांगून आमचे पुढचे वक्ते आहेत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. मी सचिन तेंडुलकर बद्दल सांगतो की आमच्या मॅडमनी सांगितलं तुमचे मार्क आणि अभ्यास, त्याप्रमाणे संदीप साळुंके यांनी पण मार्केटमध्ये आता जेव्हा देशामध्ये जॉब कसे मिळतील, करिअर कसं घडेल याच्यावर सांगितलं. तुम्ही 12वीत आहात, तुम्हाला पण दिवसाचे 24 तासच मिळतात. जो टॉपर येतो पहिला येतो त्याला काही 36 तास नाही, त्याला पण दिवसाचे 24 तासच असतं. त्याला पण तुमच्या एवढाच मेंदू असतो, त्याला पण बुद्धी तेवढीच असते. फक्त तो सातत्याने ठाम राहून आपला तो अभ्यास करत असतो. आपण पण सगळ्यांनी ते केलं तर याचे कोणी कमी नाही. सचिन तेंडुलकर इयत्ता 4थीत होते तेव्हा त्यांना समजलं की आपल्याला बॅटिंग चांगली करता येते. सचिन तेंडुलकरनी 4थी पासून जेव्हा बॅटिंग करायला सुरुवात केली तेव्हा ते भारतीय टीम नव्हे तर जागतिक लेवलला आता क्रिकेटचे गुरु त्यांना देव मानतात.
इरफान पठाणला 9वीत समजलं की मला बाबा चांगली बॉलिंग टाकता येते. इरफान पठाणनी सुरुवात उशिरा केली म्हणून ते फक्त आपल्या भारताच्या टीम पर्यंतच गेले. पण जेवढं जास्ती लवकर समजतं आणि जास्त ज्यासाठी प्रयत्न करतो तेवढं आपल्याला यश जास्त असतं. पण सचिन तेंडुलकर आज त्यांना आपण सर म्हणतो, सगळीकडे त्यांना गुरु म्हणतो, देवाचा दर्जा देतात. सचिन तेंडुलकर हे 12वी मध्ये इंग्लिशमध्ये नापास झालेले आहेत तुमच्या माहितीसाठी. पण सचिन तेंडुलकरांचा त्यांच्या जीवनावरती या वर्षी आहे का मला माहित नाही, पण मागच्या वर्षापर्यंत इयत्ता 12वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरांच्या जीवनावरती एक धडा होता. एवढं यशाचं मार्ग आदर्श गिरवण्यासाठी हे उदाहरण बस झालं आहे. तुम्ही कोणी कमी नाही आहे, तुम्ही पण असं ठाम राहा, सातत्याने एकच ध्येय ठेवा ज्याच्यातून तुम्हाला चांगलं यश मिळेल. विद्यार्थी मित्र हो, हे सगळं तुमच्यासाठी आहे, तेव्हा खाली मान घालून हसू नका. जर मी चुकीचं सांगत असेल तर घरी जाऊन तुम्ही घेऊन या. मी कायम इथे असतो की सचिन तेंडुलकरांचं तुम्ही यशाचा मार्ग तुम्ही पण अनुकरण करा आणि मोठे व्हा. मॅडमनी सांगितलं मोठं झाल्यानंतर परत तुम्हाला या शाळेत आमच्याकडे पुन्हा यायचं या ठिकाणी. यानंतर मी हे तुम्हाला जो थांबवून मुद्दा मी आमचे पुढचे वक्ते आहेत कणकवली तालुका पंचायतचे माजी उपसभापती आणि भजन सम्राट प्रकाशजी पारकर बुवा यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आणि मुलांना मार्गदर्शन करायचं आहे. आज या ठिकाणी सुनीता शांताराम एज्युकेशन आणि संजय नकासे मित्रमंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कृपया सगळे परिचित आहेत. फक्त डॉक्टर या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट परब साहेब या ठिकाणी कणकवलीवरून खास या कार्यक्रमाच्या निमित्त आलेले आहेत. त्यांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि अनेक मान्यवरांनी आता या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रत्येक मुलाने गुणवंत कसं बनायचं आणि विद्यार्थ्याने एकाग्र चित्ताने अभ्यास केल्यानंतर सचिन तेंडुलकरचं उदाहरण आता तिलटकर साहेबांनी सांगितलं. या देशामध्ये अनेक गुणवंत जी मुलं होती त्यांनी एक मनामध्ये घेतलेला ध्यास की मला काहीतरी व्हायचं आहे आणि तो ध्यास घेतल्यानंतर मला वाटतं तुमच्यामधले सुद्धा 100% या ठिकाणी त्याच प्रकारे गुणवंत झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त या गोष्टीमध्ये एकच गोष्ट महत्वाची, या व्यासपीठावर बसलेली जी मंडळी आहे ही सुद्धा याच शाळेमधून शिकून गेलेली सर्व मंडळी आहे आणि ती आज या व्यासपीठावर कोण जिल्हा परिषद सदस्य आहे, कोण पंचायत समिती सदस्य आहे, कोण सरपंच आहे, कोण उपसरपंच आहे, कोण माजी सरपंच आहेत, आमचे शालेय आपल्या शालेय या संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाताडे आहेत. सगळी मंडळी अशी आहेत की ज्यांनी जीवनामध्ये अनेक खास्ता खाल्या. तुमचं भवितव्य खूप चांगलं आहे की आज तुम्हाला जे मागाल ते देण्याची क्षमता आज आपल्या आई वडिलांमध्ये थोडीफार आहे. पण ज्यावेळी आम्ही शाळेत जायचो त्यावेळी शेजाऱ्यांच्या मुलांचे कपडे आम्ही वापरायचो. एवढी गरिबी त्यावेळी होती आणि त्या परिस्थितीमधून आम्ही आज पुढे जात असताना आम्हाला मागील जीवन कायम आठवतं. आणि म्हणून मगाशी मॅडमने सांगितलं, विसुरा मॅडमने, की तुम्ही मोठे व्हा, भरपूर शिका, पण शिकून ज्यावेळी तुम्ही बाहेर परदेशामध्ये किंवा मुंबईसारख्या नगरीमध्ये पुण्यामध्ये ज्यावेळी तुम्ही चांगल्या नोकरीवर जाल तेव्हा मात्र पुन्हा मागे वळून पहा की ज्या शाळेतून मी शिकून आलोय त्या शाळेची ऋण, कारण शाळा म्हणजे माता आहे. मगाशी मॅडम म्हणाल्या की जेवढं आईला महत्व आहे तेवढं ह्या शाळेला महत्व आहे. कारण आईने जन्म दिला, आईने लहानाचं मोठं केलं, अमृतापेक्षाही पवित्र दूध आपल्याला पाजलं, हाताला धरलं, शाळेत नेऊन सोडलं, अन्नदानासारखं पवित्र कार्य आईने केलं. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या 99% आईने केलेल्या आहेत. पण एक गोष्ट त्याच्यातली जी विद्यादान आहे ते आपल्या या शाळेने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आईचं महत्व या शाळेचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण मोठे शिकून झाल्यानंतर पुन्हा आपण ह्या शाळेची, ह्या गावाची जाणीव, मग तो फणसगावचा विद्यार्थी असू दे,
खारेपटणचा असू दे, पण आम्ही कासारडे माध्यमिक विद्यालयातून शिकून गेलोय. एवढं जरी लक्षात ठेवलं आणि परत शाळेकडे लक्ष ठेवला तर आज खरोखरच ही शाळा अतिशय उज्ज्वल पद्धतीने कार्य करत आहे. 100%, 99%, 98%चा रिझल्ट आज कायमस्वरूपी घेणारी शाळा आहे. या शाळेकडे आपण लक्ष द्यावा. नाहीतर एक गोष्ट आहे की करता करविता भगवंत आहे, आपण निमित्ताला कारण आहोत आणि परमेश्वराने एखादी गोष्ट ठरवली करायची तर मात्र त्याला दुसरा कोणही त्या ठिकाणी रोखू शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे कोरोना आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या गोष्टी आहेत की आपण मोठे झालो, विसरलो, मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, बाहेर गेलो आणि शाळांना विसरलो आणि म्हणून कदाचित की काय 14 दिवसाचं क्वारंटाईन त्या शाळेमध्ये झालं आणि शाळेने दिलेला तो जवळजवळ शाप असावा असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून आपण 14 दिवस पहिले शाळेत आलो, शाळेची परिस्थिती काय झाली आहे ती पाहायला त्या ठिकाणी आलो, त्याच्यानंतर 15व्या दिवशी आपण आपल्या घरात गेलेलो आहे. याचं कारण आपण जर विचार केला तर ही शाळा ही आपली माता आहे. कारण माती आणि माता याच्या फक्त फरक एवढाच आहे का वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता आणि जिच्यामध्ये अस्त होतो ती माती. एका वेलांटीचा फरक आहे, पण ती वेलांटी म्हणजे आपलं जीवन आहे. तर ते जीवन आपण कसं जगलं पाहिजे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. कारण माणसाने माणसाला नमस्कार करणं म्हणजेच परमेश्वराला तो नमस्कार आहे. कारण दुसऱ्याचं हृदय दुखवण्यापेक्षा दुसऱ्याला जर नमस्कार केला तर 100% तो नमस्कार परमेश्वरापर्यंत पोहोचतो. कारण सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि म्हणून प्रत्येकाने प्रत्येक थोरा मोठ्यांच्या पाया पडा. सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की आपल्या घरातले आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांना नमस्कार करा आणि शाळेत या. 100% तुमच्या विचारामध्ये परिवर्तन होईल, तुमच्या वागणुकीमध्ये परिवर्तन होईल. कारण त्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला खूप लखलखाट करतील, तुमच्या जीवनात भरपूर प्रेरणा देतील. आणि म्हणून आपण थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला शिका. आणि जीवनातला जो अभ्यास जो आहे तो अभ्यास हा पुस्तकाच्या पानातून जरी आपण शिकत असलो तरी माझ्या माहितीप्रमाणे तो पुस्तकाच्या पानापेक्षाही शिक्षकांच्या जीवनातून शिकणं हे खूप काळाची गरज आहे. कारण शिक्षक का घडले ते आपल्याला शिकवतात. का घडले तर त्यांनी त्या पद्धतीचा अभ्यास केला, एकाग्र चित्तेने अभ्यास केला, म्हणून ते आपले शिक्षक बनले. मग आपल्याला सुद्धा कोणतरी बनायचं आहे हे ध्येय मनामध्ये घ्या. आणि तुम्ही सर्वांनी एकाग्र चित्ताने हे सगळं ऐकताय, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. भविष्यासाठी तुमच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्र प्रकाश पारकर बुवा यांनी आपल्याला चांगलं मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे. खरं तर सर्वायवर ऑफ द फिटेस्ट हा जगात नियम चालतो. तुम्ही तुमच्या जीवन क्षेत्रात म्हणजे आता सध्या तुमचं क्षेत्र आहे अभ्यास. अभ्यासामध्ये तुम्हाला फिटेस्ट म्हणजे काय, तुम्हाला आपण स्पर्धेमध्ये आहोत. कारण ज्यांची गाडी गॅरेजला लागली ते कधीच शर्यतीत येत नाही. ज्यांची बोटीला सुरक्षित जागा कुठली तर बंदर असतं, पण बंदरात बोट उभी ठेवून त्याचं कधी कार्यभाग भागत नाही. बोट ही समुद्रातच ढकलावी लागते, लाटांचा मारा सहन करावा लागतो, वारं झेलावा लागतो आणि पलीकडचा किनारा गाठावा लागतो, तेव्हा ते सर्वोत्तम होतात. आपण तसंच आपल्याला ह्या जीवनामध्ये अभ्यास आणि या स्पर्धा परीक्षा यांच्याशी खेळून यांना वादळ वारे हे जे प्रसंग आहे जसे सांगितले मोठीला, तसे आपल्या जीवनात अभ्यासाच्या परीक्षा आहेत ह्यांना सर्वांना झेलून आपण जेव्हा सर्वोत्तम व्हाल तेव्हाच आपलं गुणवंत व्हाल आणि त्यांच्यासाठीच आपलं कौतुक करा. या सगळ्यावरती मी मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या पुढचे वक्ते आहेत जे आमचे कासाडे गावचे माजी सरपंच पासून जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशी सर्व चढत्या क्रमाने पदं भोगली ते आमचे मित्र मार्गदर्शक. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मला बोलायला पण येत नव्हतं. मी तुमच्या कार्यक्रमात गेलो तर खाली मान जायचं, पण कासाडे गावचे उद्योजक संतोष पारकर आणि संजय देसाई त्याचप्रमाणे सचिन राणे आणि संजय नकाशे यांनी मला बोलायला शिकवलं गावात. त्यांनी मला प्रेरणा दिली आणि कार्यक्रमात नेहमी मला पुढे ढकललं. आमचे संतोष पारकर हे आहेत ना, हे स्वतः बोलत नाही, ते कृतीतून घडवतात. ते कुठलीही गोष्ट तुम्ही कुठल्याही आता
की ज्या मोठमोठ्या मैदानात क्रिकेटचे जेव्हा येतात मुलं, विशेष करून मी मुलांबद्दल सांगतो, विद्यार्थ्यांबद्दल, तुम्ही कुठल्या ना कुठल्या टीम मधनं क्रिकेट खेळता, लाईट गेली म्हणून मी जरा जास्त वेळ घेतो कारण दुसऱ्या वक्त्यांचा आवाज पोहोचणार नाही तुमच्यापर्यंत, तर ते सामने भरवतात. 2016-17 पासून त्यांनी ड्रोन शूटिंग मधून जेव्हा सामने भरवून तुमच्यासारख्या तरुणांना चालना दिली क्रिकेट. आज कासार्डे गावात क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. ते कधी बोलत नाही पण ते असं मोटिवेशन देतात. आमचे देसाई पण हे कमी बोलतात, पण आज मी त्यांना आता विनंती करतो की त्यांनी आता लाईट गेले तरी त्यांच्या मधुर आवाजात तुम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. सुनीता शांताराम एज्युकेशन आणि संजय नकाशे मित्र परिवार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती आयोजित हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, आम्ही भाग्यवंत कुणाचे पुजारी असं शीर्षक ठेवले. खरोखर अतिशय मी त्यांचे आभार मानेन की जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांनी आपले गुण दाखवले, त्यांचा जो आता सत्कार होणार आहे, खरोखर एक आदर्श असा हा सत्कार असेल. या कार्यक्रमानिमित्त आपले वेळात वेळ काढून आलेले आमचे अतिशय नामवंत असे वकील विलास परब साहेब, या गावच्या सरपंच, निशा नकाशे मुख्याध्यापक आणि सर्व व्यासपीठ. मला एवढंच सांगायचं आहे की सर्व इथे आता पालक थोडे कमी आहेत, पण पालकांनाही सांगायचं आहे की आपले जे विद्यार्थी सगळे गुणवंत असतात, पण ते गाडीच्या स्पीड सटके असतात. काही गाडींना थोडासा जादा स्पीड असतो, काही जणांना कमी असतो. जी कमी स्पीडवाला असतो तो त्यांना गाठण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती गाडीच अशी बनलेली असते की तू कधी गाठू शकत नाही. म्हणून सर्व मी आज पालकांना एक विनंती आहे की आपल्या मुलाची ऐकू रेषा म्हणजे त्याची गुणवत्ता पहा, त्याला कशा प्रकारचं मार्गदर्शन करता येईल हे पहा. कारण जो विद्यार्थी आता जे गुणवंत विद्यार्थी झाले आहेत, थोडेसे त्यात थोडे हुशार असतील, परंतु सगळेच विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील असं नाहीये. त्याला काही वेगवेगळे कला असतील, कुठला खेळ असेल. आता जर काय बघितलं तर आमच्या आता गावात एक रावण जो गाडे म्हणून पोरगा आहे, कुठल्याही बाजूला शॉट मारतोय की त्याला कुठलंही प्रशिक्षण नाही आणि असा तो नामवंत खेळाडू झालाय की खरोखर आम्ही आज गावात त्याचं पहिलं नाव घेतोय. त्याचं नाव आहे प्रथमेश गाडे, पण त्याला आम्ही रावण समजतोय, इतकं तो सुंदर खेळाडू झालाय. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेन, आपल्यातले जे जे वेगवेगळे गुण आहेत ते पालकांनी त्याला करायला द्यायला पाहिजे, त्याला ती प्रेरणा दिली पाहिजे. आताच आपल्या एक कासाडे गावचं म्हणजे आपल्या माध्यमिक विद्यालयाचं एक आज टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे. आमची सावी मुद्राळी खरोखर अतिशय सुंदर अशी सहज गतीने ती काम करते. खरोखर अगदी पाहण्यासारखा जो कार्यक्रम आहे, सहज गतीने कुठेही ती अडकळत नाही, कुठे काय करत नाही. एखादा नामवंत कलाकार जसं काम करतोय तशी ती सावी आपली मुद्राळी काम करते. खरोखर तिलाही आम्ही कासाडे ज्या विद्यालयाने तिला जी प्रेरणा दिली आहे, कासाड्यातल्या लोकांनी प्रेरणा दिली आणि सर्व त्यांचा कार्यक्रम जे बघतायत, खरोखर त्यांना धन्यवाद देतोय. मी संजय नकाशे यांना मुद्दामून धन्यवाद देईन की जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार केला आणि ह्या मुलांनी जर पाहिला तर आपणही त्याच्या समोर जावं, आपलाही गुण व्हावा, ही त्याला प्रेरणा मिळेल. या प्रेरणेसाठी मी संजय नकाशे यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्यांना एक जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा. खरोखर अतिशय चांगला असा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी बघा त्यांनी सगळ्यांना फोन केलाय, पत्रिका केली, खरोखर अतोनात श्रम घेतले. त्याच्याबरोबर असणारे आमचे बाबू तिल्लोडकर असतील, सचिन राणे असतील, हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी अतोनात हे घेतलाय. या कार्यक्रमासाठी बघा पत्रकार आहेत, तुमचे युट्यूबर्स आहेत, आमचे गुरु पाताडे साळुंके असतील. खरोखर हा आता जो कार्यक्रम होतोय हा पूर्ण आपल्या देशात, संपूर्ण जगात दिसणार आहे. जिथे जिथे आपले लोक असतील तिथं हा कार्यक्रम दिसणार आहे. मुलांना एक मोबाईलचं जरी हा मोबाईल जसा चांगला आहे तसा वाईट आहे, पण चांगला या गोष्टीसाठी आहे की या जर युट्यूबवर जर बघितलास आपण जर गुगल पे, त्यामुळे याचाही वापर करा. फक्त नुसता तो कार्यक्रम बघण्यासाठी करू नका. तर अभ्यासाच्या काही गोष्टी आहेत, त्यात गणित समजतायत, तुम्हाला भूगोलाच्या समजतात, काही इतिहासकालीन गोष्टी समजतायत. याही पालकांनी त्याला करायला जायला पाहिजे. त्याला अधिकाधिक आपलं ज्ञान वाढवायला पाहिजे. आता त्यांनी सचिन तेंडुलकरचं सांगितलं, तो अभ्यासात हुशार नव्हता पण एका खेळात हुशार होता.
म्हणून त्याचं नाव झालं. तसंही प्रत्येक पालकांनी असं करावं की आपल्या मुलाचे गुण ओळखावे, त्याचं कुठे कल आहे, कुठे तो काय करू शकतो एवढं ओळखून त्याला त्या पद्धतीने त्याला तसं मार्गदर्शन करावं. सर्व शिक्षकांनाही मी धन्यवाद देतोय की गेली 15 वर्षे ते 20 गेली 15 वर्षे 100% आपला रिझल्ट लागतोय. खरोखर चांगली गोष्ट आहे. त्याबरोबर शिक्षकांना एक मी असं सांगेन की आपले जे गुणवंत अतिशय सुंदर असे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना आणखी टक्केवारी कशी वाढावी की जेणेकरून आपल्या गावातील डॉक्टर कसे बनतील, आपले वकील कसे बनतील, चांगल्या चांगल्या पदावर कसे जातील यासाठी प्रयत्न करावेत. खरोखर चांगले चांगले नामवंत विद्यार्थी इथून घडून गेले, चांगले वकील झाले, डॉक्टर झाले, सगळ्या प्रकारचे झाले. आणखी त्यात प्रयत्न करावा असं मी आमच्या मॅडम आता नुकत्याच जून महिन्यात ज्यांनी चार्ज घेतलाय त्यांनाही धन्यवाद देतो आणि खरोखर चांगलं काम केलंय. गेली कित्येक वर्ष आम्ही त्यांना पाहतोय, खरोखर चांगलं काम करतायत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी याच्या पुढची जी धुरा आहे मला वाटतं 2-1 वर्ष असतील त्यांच्या हातात, परंतु त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं. आम्ही हे जे माजी विद्यार्थी आहोत, सामाजिक कार्यकर्ते आहोत, थोडेसे राजकीय कार्यकर्ते आहोत, आमचा जिथे जिथे वापर करण्यात येईल, आम्हाला कुठे आमची गरज लागेल तिथे आम्हाला बोलवा. कुठल्याही प्रकारे आम्ही मागे राहणार नाही एवढी ग्वाही देतो आणि इथेच थांबतोय. सर्व जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय देसाई साहेब. लाईट येते आहे, जाते आहे, कार्यक्रमात व्यत्यय होतोय. माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचत असेल, लाईट नसेल तरी, असं मी गृहीत धरतो. ह्या लाईटचा आणि हा जो आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचायचा आणि हे जे बल्ब आहे याचा शोध कोणी लावला तुम्हाला माहित आहे का? असेल नसेल ताण नका घेऊ, मी सांगतो तुम्हाला. थॉमस अल्वा एडिसन हे नाव तुम्हाला शिकवलं असेल, मला पण या शाळेत शिकवलं होतं, ते माझ्या लक्षात राहिलं म्हणून मी पुन्हा रिपीट करतो. थॉमस एडिसन हे शास्त्रज्ञ होते. मी ते थोडक्यात सांगतोय कारण पुढे मान्यवर आहेत आणि शाळेला विलंब होतोय. मुख्याध्यापक मॅडम कडून आम्ही थोडाच वेळ घेतलाय. तर थॉमस एडिसन हे छोटे असताना त्यांना त्यांच्या आईने शाळेत घातलं. मुलात कसं होतं की थॉमस एडिसन हे बहिरे होते, त्यांना ऐकायलाच येत नव्हतं, एका नाही दोन्ही कानाने ऐकायलाच येत नव्हतं एडिसनना. पण एडिसन हे फार हुशार होते, जन्मतच ते हुशार होते. तर एक दिवशी ते शाळेतून आले 4-5 दिवस पहिल्याच आठवड्यानंतर. तर त्यांच्या आईने विचारलं, एडिसन कसा आहेस, कसा दिवस गेला? एडिसन म्हणाला छान आहे. त्याने हातवारे करून सांगितलं आईला की छान म्हणून. पण त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या बाईंनी दिलेलं एक पत्र काढून दिलं त्यांच्या आईला. त्या पत्रात असं त्या आईने ते वाचलं पत्र आणि त्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू आले. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही तुमच्या पालकांना त्यांच्या असं लिहिलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या शाळेत पाठवू नका, आमची शाळा तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. किंबहुना जगातील कोणतीच शाळा जी एडिसनला शिकवू शकणार नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला उद्यापासून घरीच ठेवा, पाठवू नका. पण त्याच्या आईने काय केलं की हे पत्र वाचल्यानंतर लगेच त्यांनी दुःखाश्रू पुसले त्याला न कळत आणि लगेच एडिसनला सांगितलं, अरे छान तू हुशार आहेस म्हणून. त्याला हातवारे करून जी सांकेतिक भाषा आहे तसं सांगितलं की तू हुशार आहेस आणि तुझ्या बाईंनी सांगितलंय की तुला उद्यापासून या शाळेत पाठवू नको, तुम्ही तुमच्या मुलाला घरी शिकवा. आम्ही बाकीच्या मुलांना एडिसन एवढं हुशार करतो आणि नंतर एडिसनला त्या वर्गात बोलवतो कारण बाकीची मुलं सगळी ड आहेत, एडिसन एकटा हुशार आहे, तो फार बुद्धिवान आहे. तर त्यांच्या जोडीला या बाकीच्या मुलांचं जमत नसल्यामुळे की तुम्ही त्यांना घरीच ठेवा, घरी शिकवा. तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळ तू उद्यापासून जाऊ नकोस, मी तुला घरी शिकवतो. त्याने असं नाही सांगितलं की बाळ तू असं आहे तुला शिकवणार नाही, येऊ नको म्हणून. त्याचं खच्चीकरण न करता त्याला त्याच्या आईने कशी प्रेरणा दिली की तू हुशार आहेस, जगात तुझ्या एवढा अद्वितीय कोणीच नाहीये. आणि त्यांनी घरी जो अभ्यास सुरू केला. एडिसनने थॉमस एडिसनने जवळजवळ 1000 शोध लावले. 1001 शोध, त्याचे 1000 फुकट गेले. 1001वा जो त्यांचा शास्त्रज्ञ म्हणून शोध लागला त्याने लाईट, बल्ब, हे साऊंड हे त्यांनी लावलं. आणि याच्यामुळेच आम्ही या सगळ्या गोष्टी उपभोग घेतोय. आपण पण असं आपल्यातलं कोणतरी एखादा शास्त्रज्ञ बनेल. खरं तर आम्ही असे कार्यक्रम राबवताना
गेल्या वर्षी आम्ही हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जो कार्यक्रम राबवला होता, आम्ही भाग्यवंत गुणाचे पुजारी, त्यामध्ये भगीरथ प्रतिष्ठानच्या वतीने या कासार्डे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांना 10,000 रुपयाची भगीरथ प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती आणि रोख पारितोषिक, शिष्यवृत्ती आणि रोख पारितोषिक असं प्राप्त झालं होतं. मी या ठिकाणी भगीरथ प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि यानंतरच आपल्याला मार्गदर्शन करायला जिल्ह्यातील प्रतियश जे नामवंत वकील आहेत, आज कायद्याच्या कक्षेत तुम्ही उद्या एखादं तुमच्यातलं पण कोणतरी वकील होईल तर ते कसं होईल, काय होईल, तुमचं कसं मार्गदर्शन, हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी ॲडव्होकेट विलास परब साहेबांना विनंती करतो की त्यांनी यांना आपल्या समोर सर्वांना संबोधित करावं. धन्यवाद. आम्ही भाग्यवंत गुणांचे पुजारी, सुनीता शांताराम ट्रस्ट आणि संजय नकाशे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेलं या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, नावं घेत नाही, संजय नकाशे आणि त्यांच्या मित्रांवर माझा एक छोटासा आरोप आहे. तुम्ही एवढे कासार्ड्यामध्ये इतके चांगले मार्गदर्शक असताना माझ्यासारख्याची इथं का नियुक्ती केली याचा मला मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही इथे चांगले वक्ते आहात, प्रज्ञावंत आहात, याच हायस्कूलमधून शिकून बाहेर पडलेले सगळे तुम्ही विद्यार्थी आहात. तुमचं सगळ्यांचं भरडं व्यक्तिमत्व आहे आणि वक्तृत्व देखील आहे आणि मार्गदर्शकाचे गुण देखील तुमच्याकडे आहेत. त्यामुळे यापूर्वी ज्या ज्या वक्त्यांनी, ज्या ज्या मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचं मी सुद्धा रसग्रहण केलं. धन्यवाद. एक छोटासा विनोदाचा भाग सांगतो. खरं तर मला वाटतं विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये थोडंसं गंभीरतेचं वातावरण निर्माण झालं, कारण प्रत्येक वक्त्याने तुम्हाला खूप डोस दिले. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. एक छोटासा विनोद सांगतो. मी अभ्यास करा वगैरे काही सांगणार नाही, मी छोटीशी एक वेगळी मांडणी करणार आहे. सातत्याने वेगवेगळ्या थोर पुरुषांनी आखलेली मार्गदर्शिका आणि वळलेली वाट सोडून दुसऱ्या सुद्धा वाटा असतात, या स्वरूपाची एक मांडणी करण्याचा तुमच्यासमोर एक प्रयत्न करणार आहे. एक हॉल असतो आणि त्या हॉलमध्ये प्रेक्षक आणि श्रोते बसलेले असतात. कदाचित काही जणांना हा विनोद माहीत असेल. एक वक्ता आपलं भाषण सुरू करतो, असाच हॉल असतो तो, आणि वक्त्याचं इतकं रटाळ भाषण सुरू झालेलं असतं, मागून एक एक श्रोता बाहेर पडतो. अशी वेळ येते की शेवटी एकच प्रेक्षक समोर बसलेला असतो, तरी सुद्धा तो वक्ता नेटाने भाषण करत असतो. कौतुक वाटतं समोर बसलेल्या त्या प्रेक्षकाचं आणि श्रोत्याचं. शेवटी तो वक्ता त्या प्रेक्षकाला आणि श्रोत्याला विचारतो, अरे तुला माझं एवढं भाषण आवडलं का? तर तो असं म्हणतो, भाषण वगैरे काय आवडलेलं नाहीये, तुमच्यासमोर जो माईक आहे ना तो मी भाड्याने आणलेला आहे. ते जोपर्यंत संपत नाही तुमचं भाषण तोपर्यंत मला ते माईक नेता येत नाही, म्हणून मी तुमचं हे भाषण ऐकतोय. विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. मला एक वेगळी मांडणी अशी करायची आहे. स्वतःच आपण रोल मॉडेल दुसरा तयार करण्यापेक्षा स्वतःचं रोल मॉडेल आपण स्वतःच झालो तर बघा, आपल्याला सातत्याने एखादा वक्ता किंवा माझ्यासारखा एखादा माणूस तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं देत राहतो. बघा, ह्याने कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये काम केलं, आयुष्यामध्ये कसे परिश्रम केले, कशा पद्धतीनं अभ्यास केला आणि यशस्वी झाला. मी म्हणतो हा प्रयोग स्वतःकरिता आपण स्वतःच राबवला तर, आणि आपण दुसऱ्याचे रोल मॉडेल झालं तर. जसं मगाशी एका वक्त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्यामध्ये गुणवंत तयार होऊन तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये या व्यासपीठावर येऊन अशा स्वरूपाचं वक्तृत्व द्यायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वतःचे रोल मॉडेल स्वतः तयार व्हायला पाहिजेत, असं माझी मांडणी आहे. मळलेल्या वाटा का सोडाव्यात या संदर्भात मला असं सांगावंसं वाटतं. मला मगाशी या संस्थेचे स्थानिक अध्यक्ष संजयजी पाताडे म्हणाले
की बऱ्याच मुलांचा कल अलीकडे आर्ट्सकडे कमी झालेला आहे. असं का होत असेल किंवा आर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला का बदलतोय? तर मला अशी वेगळी मांडणी करायची आहे. आर्ट्सकडे गेलेला विद्यार्थी हा व्हर्सटाईल तयार झालेला असतो असं माझं म्हणणं आहे. मी आर्ट्स मधला नाहीये. नाहीतर कसं होतं, आपण ज्या फील्डमध्ये शिकलेलो असतो त्या फील्डचं कौतुक करत राहतो एखादा माणूस. पण मी तसं करत नाहीये. आर्ट्समध्ये शिकलेली व्यक्ती, IAS ऑफिसर झालेल्या व्यक्ती ह्या जास्त आर्ट्स मधून आहे. MPSC मधून शिकलेले, MPSC झालेले विद्यार्थी किंवा हे जे सेवेमध्ये आहेत ते आर्ट्स मधले आहेत. यावरून आपल्याला लक्षात येईल की आर्ट्स मधून सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं करिअर आपल्याला करता येऊ शकतं. परंतु पालकांचं एक दृष्टिकोन तयार झालेला असतो. 10वीला 95 मार्क्स पडले म्हणजे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सायन्सला घालायलाच पाहिजे. आता दुसरी एक मला मांडणी अशी करायची आहे की किती विद्यार्थ्यांना 95% पडल्यानंतर 12वीला परत 95% पडतात? फार कमी आहे. हा मला माझ्या माहितीप्रमाणे हा रेशो फार कमी आहे. याचं कारण सांगतो. याच्या मागचं कारण असं असतं की 10वीला 95-99% मार्क्स मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला थोडंसं फ्री वातावरण वाटू लागतं. 11वी-12वी हे कॉलेज असं आहे असं वाटू लागतं. अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो आणि 12वीला असे कित्येक विद्यार्थी माझ्या पाहण्यात आहे की 95% मिळालेले विद्यार्थी सायन्सला 55 आणि 60% सुद्धा मिळालेले विद्यार्थी माझ्या अगदी जिभेवर आहे. होतं असं, विद्यार्थी लक्षात घ्या की 10वीला 95-96 आपण गुणवंत आहात. मी तुमच्या गुणवंताबाबत अजिबात संशय व्यक्त करत नाहीये. कासार्डे हायस्कूल मध्ये सगळेच विद्यार्थी गुणवंत आहेत. तुम्ही सगळे हुशार आहात, त्याच्याबद्दल वादच नाहीये. 10वी नंतर प्रॉब्लेम असा होतो आपला सगळा, हा एक प्रकार होतच असतो. परंतु कल असा तयार झालेला असतो, आपल्या डोक्यात एक फिक्स झालेलं असतं. 95-99% मिळाल्यानंतर ऍट एनी हाऊ, ऍट एनी कॉस्ट आपल्याला सायन्सलाच जायचं असतं. आणि सायन्सला गेल्यानंतर आपल्याला काही ठराविक फील्ड्स आहेत. मग ती फील्ड्स आपल्याला जर मिळवता आली नाही तर सगळं फ्रस्ट्रेशन तयार होतं, गोंधळ निर्माण होतो. आता राहिला कॉमर्सचा प्रश्न. कॉमर्सला तर दिवस अत्यंत चांगले आहेत असं माझं मत आहे. मी AI वर येतो. मग अशी एक सुंदर व्याख्यान इथं साळुंखेने दिलं. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अशा स्वरूपाची व्याख्यानं विद्यार्थ्यांसमोर व्हायला पाहिजे अशा मतांचा मी देखील आहे. त्यांनी एक सांगितलं मगाशी, खूप चांगलं सांगितलं. तितकं सोपं राहिलेलं नाहीये आता. जितकं पूर्वीचा काळ सोपा होता, 60-70% सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये विचारणा व्हायची. आता 95 ला सुद्धा विचारणा होत नाही. ती वस्तुस्थिती आहे. पण मुलांना मला वाटतं घाबरून जायचं कारण नाही. पूर्वी स्कोप कमी होता, आता स्कोप जास्त आहे. इथं करणाऱ्या व्यक्तीला प्रचंड स्कोप आहे असं मी म्हणणाऱ्यांपैकी आहे. आवाज थोडासा कमी जाईल तरी पण मी मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या वाटा शोधा. हे असं सांगण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही स्वतःहून तयार करायला पाहिजे. याचं कारण असं की स्पर्धेचं युग आहेच आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीनं टिकायचं असेल तर केवळ आणि केवळ ह्या मार्कांची बेरीज घेऊन जाता येत नाही. केवळ मार्क्स आहेत, आपल्याला 95% आहेत, केवळ आपण एखाद्या शाळेमध्ये गौरविलं गेलो म्हणजे आपल्याला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल किंवा आपण यश संपादन करू, असं इतकी परिस्थिती सोपी राहिलेली नाहीये. ऍट द सेम टाइम दुसरी बाजू मला अशी मांडायची आहे की इतकंही काही कठीण नाही. जर स्वतःच्या वाटा आपण स्वतः चोखंदळत असू, स्वतः आपण काही करत असू तर आपल्याला कठीण नाहीये. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की आर्ट्स सारखं सेक्टर आहे, कॉमर्स सारखं सेक्टर आहे, या सेक्टर मधून सुद्धा चांगल्या पद्धतीनं करिअर करता येतं. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो.
की आपण एक डोळ्यासमोर किंवा डोक्यामध्ये काय आणतो, एक चांगली नोकरी असावी किंवा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर चांगल्या एखाद्या लाखाचं एक 10-20 लाखांचं पॅकेज मिळावं असं काहीतरी डोळ्यासमोर असतं. किंवा किंबहुना पालकांचा पण आग्रह असतो की आपला मुलगा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये त्याला एक 20 लाखाचं 25 लाखाचं पॅकेज मिळावं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी एक 4 शाळांचा, आमचे 4 शाळा आहेत हायस्कूलचे, त्याचा मी जवळजवळ 20 वर्ष डायरेक्टर आहे. ओरोसमध्ये आणि कसालमध्ये आम्ही काही उपक्रम राबवतो. त्या उपक्रमामध्ये आमचा एक शिक्षक बाहेरून मागवलेला आहे. त्या शिक्षकाचं शिक्षण किती असेल माहिती आहे का तुम्हाला? 10वी नापास. आता आश्चर्य आहे ना, 10वी नापास असलेला शिक्षक शाळेमध्ये येऊन शिकवतो. काय शिकवत असेल तर आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये मुलांना व्हर्सटाईल करण्याकरिता शेतीचं शिक्षण देतो. मग तो मुलगा किंवा ती मुलगी 95% वाली असली किंवा 99% वाली असली तरी तिला मूलभूत कामं, मूल्य, भारताची मूल्य, आपल्या घरातली मूल्य, विचारांची मूल्य शिकता यायला पाहिजे. आपण काय खातो, त्या शेतीमधून काय तयार होतं हे सुद्धा शिकता यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतो. आमच्या माया ओरोस हायस्कूलची मुलं भोपळ्याचं कशी लागवड करावी आणि भोपळा कसा काढावा, भेंडीची कशी लागवड करावी आणि भेंडी कधी काढावी आणि तिचा दर काय असू शकतो, वेळ कशा पद्धतीनं कुठल्या दिशेने लावावा, तो कधी लावावा, ह्याचं सुद्धा शिक्षण आम्ही त्या मुलांना देतो. म्हणजे ते एखादं मूल आमचं MBBS झालेलं असेल तर तेच MBBS झालेलं मूल काकडीचा सुद्धा वेल कसा लावायचा हे सुद्धा शिकतं. ही मूल्य आम्ही त्यांना देतो. सांगायचं मला तुम्हाला इतकंच आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून, संजय नकाशे यांच्या या उपक्रमातून तुम्ही व्हर्सटाईल व्हायला पाहिजे. व्हर्सटाईल होणं म्हणजे सर्वव्यापी होणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्व शिक्षण घेणं गरजेचं आहे. सर्व शिक्षण जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही. मोबाईल बाबतीत मी थोडं सांगतो. मोबाईल असायलाच पाहिजे खरं तर. बघा, मी मोबाईल नको आहे असं कधी माझं म्हणणं नाहीये किंवा कोणच आता म्हणू शकत नाही, कारण मोबाईलची काळाची गरज आहे. AI सारख्या, जसं मगाशी साळुंके सरांनी तुम्हाला सांगितलं की हे 10 वर्षात, खरं तर हे आता सुरू झालंय. 10 वर्ष तर आहेत, त्याच्याही पलीकडे दुसरं काहीतरी येऊ शकेल. ती वेगवेगळी फील्ड्स आहेत. तर हे करत असताना आपण मोबाईल सारखा वापर करत असताना मी परवाच एक नीटचा रिझल्ट लागला. त्या रिझल्टमध्ये असं ऐकलं की केवळ मोबाईलच्या माध्यमातून एका मुलीने नीटमध्ये टॉपर केलंय. नीटमध्ये मोबाईलमधून युट्यूबवर मिळणारे लेक्चर्स तिनं अभ्यास केला. आता इथं आपल्या कासारडीतून कुणी नीटला जाणारी असतील त्यांच्यासाठी हे माझं म्हणणं आहे की इतकंही काही कठीण आणि इतकं पण सोपं नाहीये. परंतु त्या मोबाईलचा वापर सुद्धा अशा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. कासारडे विद्यालयाच्या किती विद्यार्थ्यांकडे स्वतःची स्वतंत्र लायब्ररी आहे मला माहित नाही. एक लक्षात घ्या, म्हणून मी मगाशी म्हटलं की स्वतःची वाट स्वतः जर तयार केली ना तर तुम्हाला फार इतरांच्या मार्गदर्शनासाठी किंवा माझ्यासारख्या मार्गदर्शकाची गरज पडणार नाही. सांगतो, पुस्तक हा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर पुस्तक. 10वीची आणि 12वीची मुलं आहेत. तुम्ही बघा, ठीक आहे, म्हणजे तुम्ही वाचत असाल, तुम्ही वाचत नसाल असं माझं म्हणणं नाहीये, पण तुम्ही जर वाचत असाल ना तर मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्ही कुणाही व्यक्तीबरोबर 10 ते 15 मिनिटं वादविवाद करू शकता, डिबेट करू शकता. पण जर तुम्ही वाचत नसाल, एखाद्या विषयावर किंवा एखाद्या टॉपिकवर तुम्ही वाचत नसाल समग्रपणे, तर तुम्हाला डिबेट करता येणार नाही. पण डिबेट करायला तुम्हाला तयारी करून यावी लागते. सांगण्याचा उद्देश माझा असा आहे, मुलांना लक्षात घ्या, तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही एखाद्या लेखकाच्या प्रेमात पडायला पाहिजे. तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या प्रेमात पडायला पाहिजे. तुम्ही किमान आयुष्यामध्ये 10 पुस्तकं तरी अशी वाचली पाहिजे की त्या 10 पुस्तकांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडायला पाहिजे. आपल्याकडे खूप चांगले चांगले लेखक आहेत. खूप चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आम्ही काय करतो,
मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करत असताना देखील व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडे फार आपण वेडे झालेलो आहोत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे जे येतं ते आपण खरं मानण्याची आता प्रवृत्ती सुरू झालेली आहे. पण मैत्रिणींनो, तुम्हाला सांगतो की व्हॉट्सअपवरचा कुठलाही संदेश जरी आला तरी तो संदेश स्वतः चिकित्सा करून एखाद्या पुस्तकाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय त्याची सत्यता जाणता येत नाही आपल्याला. त्यामुळे तुम्ही स्वतः वाचक असणं पाहिजे. स्वतः चांगले वाचक असाल तर तुम्ही स्वतः चांगले एक व्हर्सटाईल होऊ शकता. त्यामुळे मला या माध्यमातून तुम्हाला एक मार्गदर्शन वजा एक सूचना करायची आहे. प्रेमळ माझी विनंती राहील तुम्हाला. बघा, या आजच्या मार्गदर्शनातून तुम्हाला काही घेऊन जाता येतं का बघा. आतापर्यंत झालेल्या मार्गदर्शकांनी जे काही मार्गदर्शन केलं किंवा मी जे काही तोडकं मोडकं आपल्याला सांगतोय त्या माध्यमातून तुम्हाला काय आजच्या या उपक्रमातून काही घेऊन जाता येतं का बघा. तुम्ही स्वतःला विचारा, स्वतःला विचारा. म्हणून मी तुम्हाला मागापासून 2-3 वेळा तेच सांगितलंय की तुम्ही नका कुणाचं फारसं मार्ग हे घेऊ नका रोल मॉडेल, पण तुम्ही स्वतःचे रोल मॉडेल व्हा आणि एक स्वतः प्रश्न स्वतःला विचारा की मी पहिलीपासून 12वी पर्यंत किंवा पहिलीपासून 10वी पर्यंत शालेय पुस्तकांव्यतिरिक्त मी काय वाचलं आहे. मी पु ल देशपांडे वाचले आहेत का, मी साने गुरुजी वाचले आहेत का, मी वि स खांडेकर वाचलेत का, मी शिवाजी साटम वाचले आहेत का, मी शिवाजी सावंत वाचलेत का, मी शिरवाडकर वाचले आहेत का. ही पुस्तकं खरं तर 12वीच्या आतली आहेत ना. मी तुम्हाला सांगतो 12वीच्या पुढे नंतर मोठ्या इतर लेखकांची आहेत. हे तुम्ही वाचलंय किंवा नाही याचा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. आणि वाचला नसाल तर तुमच्या समोर मोठा प्रश्न आहे या जगात वावरताना. त्यामुळे वाचन संस्कृती जोपासा. कदाचित या शाळेमध्ये वाचन संस्कृतीचा पण उपक्रम सुरू असेलही. नसेल तर मॅडम मला सांगणं आहे तुम्हाला की वाचन संस्कृतीसाठी एक स्वतंत्र उपक्रम छानपैकी एक व्यवस्थित मांडा, त्याची मांडणी करा. जाताना फक्त मी माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि थांबतो. मला लॉयर किंवा चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं. माझं अकाउंट खूप चांगलं होतं. पण त्या काळामध्ये सगळंच हे मान्यवर जे सगळे बसलेले आहेत ना त्यांची सगळ्यांचीच परिस्थिती बिकट होती. म्हणजे तो आणि आताचा जो गॅप आहे ना तो खूप वेगळा आहे. पूर्वीचे आई वडील मुलाला कशा पद्धतीने वागवायचे शाळेसाठी हे सगळ्यांना माहिती आहे. मी कोल्हापूरला शहाजी लॉ कॉलेजला LLB ला गेलो. हॉस्टेलला लास्ट इयरला असा माझा प्रसंग पहिल्यांदा असं झालं की मी मराठी माध्यमातून शिकलेलो होतो. इंग्रजीचा गंध नव्हता. इंग्रजीचं आणि माझं प्रचंड वाकडं होतं. आणि माझ्या वर्गामध्ये जास्त ते दक्षिण आफ्रिकेची मुलं जास्त होती आणि सगळी कॉन्व्हेंटची होती मुलं. आणि आमच्याकडचे बरेच जण होते पण आम्ही मराठी मीडियमची. सगळ्या विषयांमध्ये मी नापास झालो. 6च्या 6 विषयांमध्ये मी नापास झालो. मार्गदर्शक कोणीच नाही ना. आता काय करायचं पुढे. आई वडील शेतकरी, आई वडील तर ठीक आहे पण जमत नसं तर मागे ये असं मार्गदर्शन. नाहीतर ठीक आहे शेती आहेच आपली, काजूची बाग आहे ती बघता येईल काहीतरी तुला. मी माझा मार्गदर्शक मीच बनलो आणि अशा पद्धतीनं अभ्यासाला लागलो. पुन्हा बसलो वर्गामध्ये. मी पहिला आलो. दुसऱ्या वेळी वर्गामध्ये मी पहिला आलो आणि लास्ट इयरला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मी 4था. मराठी मीडियम, इंग्रजी, पूर्ण सगळं इंग्रजीमध्ये. मी हे काय फार मोठंसं काय नाही केलंय मी, पण मी तुम्हाला मला शेअर करा असं वाटतं. विद्यार्थी आपले आहेत म्हणून याच्यापेक्षा खूप मोठी मोठी उदाहरणं असतात. मी काहीच येत नसताना पूर्णतः नापास झालेलो असताना मी सलग 3 वर्ष अशा आणि सेकंड इयरला मला पूर्ण कॉलेजमध्ये जास्त प्राइज मिळवणारा विद्यार्थी म्हणून मी दुसरा आलो. हे शहाजी लॉ कॉलेजला गेलो. आणखी एक वाईट प्रसंग, थोडासा वाईट नाहीये या, मला अनुभव हा शेअर करताना फार बरं वाटतं. लास्ट इयरला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की घराकडून फक्त 150 रुपये मिळायचे मला आणि खानावळ होती 300 रुपये.
आई वडिलांना आपण सांगू शकत नव्हतो, कारण मानी स्वभाव पण थोडासा होता. मग मी असं केलं होतं, एक खानावळी आजी होती, तिला आजीला हा प्रसंग सांगितला. मग ती आजी मला म्हणाली अशी की तू दिवसभराचं एकदा जेवून जा माझ्याकडे. मग मी दुपारी एकदा जेवायला जायचो तिच्याकडे आणि रात्री जेवायचं नाही. पण आम्ही तरुणाई असते ना, भुकेचं पोट असतं. मग त्यावेळी मी रात्री मला पाण्याची एक बॉटल एकाने दिलेली होती, थंडाची रिकामी बॉटल असते. मग ती पाणी भरून ठेवायचो आणि ज्या ज्यावेळी मला भूक लागेल त्यावेळी मी ते पाणी प्यायचो. आणि शेवटचं वर्ष मी पूर्ण सगळं दिवस अर्ध पोटी राहून म्हणजे परंतु त्या पाण्यावर दिवस काढले, पण पूर्ण पोटभर. हा अनुभव सांगण्यामागचं मला एवढंच आहे की स्वतःची वाट स्वतः आपण जर तयार केली तर यशाला आपण गवसणी घालू शकतो, असं मला सांगायचं. तुम्ही करा, मी सांगतो, तुमच्या मनामध्ये जे करायचं आहे ते ध्येय तुम्ही मजबूत ठेवा. आणि हे दिवस विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो, मजा करायची नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला वाटतं ते कॉलेज हे सगळं, परंतु ह्या सगळेच जर आपण मजेत दिवस घालवले तर आपण सजेला जाऊ शकतो. आपण कॉलेज जीवनामध्ये हा मजा करतो, सगळ्या गमती जमती करतो, परंतु आपल्या भविष्याच्या दृष्टीने गंभीर हा मजा करत असताना तुम्ही तुमचं ध्येय एखाद्या दगडासारखं टणक असायला पाहिजे. हे मजबूत, हे असं मऊ आणि मुसमुशीत जर राहिलं ना तर आपण काही नाही करू शकत. मग आपला हा मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये आपल्याला नाही कोण टिकाव करू शकत नाही. तुमचं ध्येय जर मजबूत, टणकदार, टोकदार असेल, म्हणजे एखादा दगड एखाद्या आंब्यावर मारला तर आंबा पडलाच पाहिजे, इतकं ध्येय तुमच्या समोर असलं पाहिजे, लक्ष दणकट असायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमचं ध्येय तुमच्या, आणि एक लक्षात घ्या, तुमच्या ध्येयापासून तुम्हाला कोणीही ढळू देऊ शकत नाही. तुमचं ध्येय तुम्हालाच मिळवायला पाहिजे. शिक्षक हा मार्गदर्शक आहे, आम्ही आज येऊ आणि तुम्हाला सांगून जाऊ, परंतु तुमची अचिव्हमेंट तुम्हालाच करायची आहे. आणि तुमची अचिव्हमेंट तुम्हाला करण्यापासून कोण रोखतंय? एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी एखादं कारण सांगते ना की मी आजारी होते म्हणून माझा पेपर कठीण गेला, किंवा मला त्या दिवशी जरा गडबड झाली म्हणून मला जमलं नाही, की ह्या लंगड्या सबबीना सांगत राहू नका. परिस्थितीची ही सबब कधी कोणाला सांगू नका. की माझी परिस्थिती गरीब आहे म्हणून मी शिकू शकलो नाही, ही कधीच सबब सांगू नका. माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या समोर आताच्या विद्यार्थ्यांसमोर एवढं रान मोकळं आहे, एवढं ओपन टू स्काय इतकं आहे की ते पूर्वी कधीच नव्हतं. आज इतकं तुमच्यासमोर, आज तुमचे पालक तुम्ही जे सांगाल ते तुमच्यासमोर आणून देतात, तुम्हाला सांगाल ते कपडे देतात, तुम्हाला सांगाल तो मोबाईल आणून देतात. हे कशासाठी करतात? तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भोगलेलं असतं, त्यांना हे कधीच मिळालेलं नसतं, परंतु हे तुमच्या समोर आणून देतात. एखादी मुलगी रडायला लागली, डोळ्यातून पाणी आणलं तर तो बाप काहीतरी करून पैसे उभे करतो आणि त्या मुलीला किंवा मुलाला आणून देतो. ह्या भावना लक्षात घ्या. तुम्ही काय करणार आहात ते त्यांना नको असतं, तुमचे पैसे त्यांना नको असतात तुमच्या पालकांना, परंतु आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठेतरी जे काय मिळवेल ते यशस्वी व्हावी, त्या यशामध्ये तिनं चांगल्या पद्धतीनं प्रावीण्य मिळवावं, हीच त्यांच्या मागे भावना असते. इतकं तुमच्या समोर आहे. मला तर कासार्डे हायस्कूलचंही मला कौतुक वाटतं मॅडम, आणि सगळेच या पदाधिकारी इथले सगळे ग्रामस्थ, जवळजवळ 1300 विद्यार्थी या हायस्कूलमध्ये शिकतात. मला 58 की 59 सालापासून ही हायस्कूल सुरू झालंय. मला वाटतं आता हजारो विद्यार्थी या शाळेमधून बाहेर पडलेले आहेत. इतकी उत्तम शाळा या कासार्डे या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला वाटतं ही एक मोठी शाळा आहे. एवढी मोठी शाळा मला वाटतं मी 1-2 शाळांमध्ये ज्या काय पाहिल्या त्याच्यापैकी ही एक मोठी शाळा आहे. आणि एका चांगल्या आदर्श शाळेमध्ये तुम्ही शिकतात. तुम्हाला चांगला एक शिक्षक वर्ग या ठिकाणी लाभलेला आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. तुमच्या जीवनाकडे पाहताना तुम्ही खूप सिरियसली पहा. मी तसं मगाशी म्हणालो, केवळ माझ्या म्हणून शाळा बघू नका, केवळ गुणपत्रिकेतले गुण बघून खुश होऊ नका. तुम्हाला खूप टप्पे गाठायचे आहेत, खूप काही आयुष्यात करायचं आहे. माझ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहे. जर कोणाला याच्यामध्ये वाटतं, एखाद्याला वकील व्हायचं वाटलं तर आम्ही देखील आहोत, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. मी मगाशी म्हणालो संजय ना की आम्हाला काय नेमलं, मला काय कळालं नाहीये अजूनही, कारण इथं खूप मार्गदर्शक आहेत. पण जे काही सांगण्याचा मी प्रयत्न केला छोटासा,
त्याचं बघा कितपत आकलन तुम्हाला झालंय, कितपत हे घरी नेता येतं का बघा तुम्ही, त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा जाताना सांगतो, स्वतःची वाट स्वतःची वाट तुम्ही तयार करा आणि स्वतः दुसऱ्याचे रोल मॉडेल व्हा. आम्ही तुमचे रोल मॉडेल नाही, तुम्ही स्वतःचे रोल मॉडेल व्हा. धन्यवाद. नकाशे. जेवढे आभार मानावे लागतील आणि माझे शब्द तोकडे पडतील एवढं मोलाचं आपल्याला जिल्ह्यातले मार्गदर्शन विलास परब सर यांनी केलेला आहे. त्यांचा जो आपल्याला सांगण्याचा मार्गदर्शनाचा दृष्टिकोन त्याचं आचरण आम्ही आधीपासूनच करतोय. आमचं अशी इच्छा आहे की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणाचं हस्तक होत नाही आणि ते कोणाचं नतमस्तक पण होत नाही. आणि म्हणूनच आम्ही आज पण पुस्तकं जे तुम्ही आता सांगितलं ते मला पण मनोमनी पटलेलं आहे की पुस्तक वाचणं हे खरं गुरु आहे. पुस्तक आज आम्ही या प्रत्येक मान्यवरांना या ठिकाणी संजय नकाशे मित्र मंडळ आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीने पुस्तक याबरोबर सत्काराबरोबर दिलेलं आहे भेट म्हणून. आमचं एक कासाडे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा एक माजी विद्यार्थी संघ आहे. या संघाच्या वतीने गेले काही वर्ष एक मागणी आहे. या खरं म्हणजे मी या व्यासपीठा कार्यक्रमात उल्लेख करणं मी टाळत होतो, तरी पण एकदा पुन्हा परब सरांच्या कानापर्यंत जावं म्हणून मी सांगतो. आम्ही यापुढे पदवीधर मतदारसंघातून कालच परवा निवडून आलेले ऍडव्होकेट निरंजन डावकरे आहेत, यांच्याकडे आता ती मागणी आम्ही लावून धरणार आहोत. म्हणजे हा जो आमचा संघ आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती, कासार्डे गावातील सर्व मान्यवर, कासार्डे विकास मंडळ मुंबई आणि सामाजिक शैक्षणिक उद्योगधंद्यातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, या सगळ्यांच्या वतीनं एक आमदार निरंजन डावकरे यांना एक निवेदन देणार आहोत की आम्हाला एक या ठिकाणी या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, जे स्पर्धा परीक्षा ज्या होतात IAS, IPS, IRS किंवा इतर तत्सम UPSC, MPSC, आता जे परब सरांनी जे सांगितले तेही तुम्हाला दालन आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आमची मानसिकता आहे. म्हणजे जेवढे आता इथे आहेत किंवा जे उपलब्ध नाहीत कासार्डे आणि या पंचक्रोशीत जेवढे मान्यवर आहेत त्या सगळ्यांचं मिळून एक आम्ही निवेदन या ठिकाणी आम्ही आता त्या आमदार पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत वसंत डावकुरे यांना आम्ही ते देणार आहोत. मी माझं या ठिकाणी आता बोलणं लांबत नाही, पण एक तुम्हाला उदाहरण सांगतो थोडक्यात आणि मी सत्कार समारंभाकडे बोलतोय. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. असं तुमच्यासारखे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 10वी पास झाले तेव्हा त्यांच्या अनुयायी मित्रमंडळाने एक सत्कार ठेवला होता. तो परेलला होता एका चाळीमध्ये. त्या चाळीमध्ये बाबासाहेबांचा सत्कार 10वीत ते पहिल्यांदा आले म्हणून ठेवला. तो सत्कार त्यांचा होता कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या शुभ हस्ते होणार होता. बाबासाहेब आंबेडकर हे जर तुम्ही चरित्र त्यांचं वाचलात किंवा याच्या पुढे भविष्यात वाचा, त्यांनी असं लिहिलं आहे की त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं एक पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं आणि ते पुस्तक जर त्यांच्या हाती तेव्हा पडलं नसतं तर बाबासाहेब असं म्हणतात की मी भारतीय घटनेचा शिल्पकार किंवा एक जागतिक रत्न हे होऊ शकलो नसतो. म्हणून पुस्तक हे आपलं खरं म्हणजे मार्गदर्शक आहे. जे परब सरांनी सांगितलं तर मी परत पुन्हा री ओढली, टाइम घेतला. मी याबद्दल तुमचा खरं म्हणजे सगळ्यांची व्यासपीठावरील मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर मी सत्कार समारंभाकडे वळतोय. आता जो मागच्या वर्षी जे गुणवंत विद्यार्थी ज्यांनी यश संपादन केलं आहे, तर कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयातून तृतीय क्रमांक ज्यांनी यश संपादन केले आहे ते रवींद्र भास्कर कोतवडेकर हे या ठिकाणी यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मी कासार्डे गावचे उपसरपंच गणेश पाताडे यांना विनंती करतो की त्यांनी हे रवींद्र भास्कर कोतवडेकर यांना सन्मानित करायचे आहे. वाणिज्य विभागातून तृतीय क्रमांक प्रांजली प्रकाश कुलकर्णी विद्यार्थ्यांनी किंवा त्यांचे पालक कोण असतील तर त्यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. कारण या तृतीय क्रमांक विज्ञान मधून आलेले विघ्नेश विजय तावडे हे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक आहेत.
कासाडे गावच्या सरपंच निशा यानंतर कला विभागातून तृतीय क्रमांक ज्यांनी प्राप्त केला आहे ते रोशन दयानंद राठोड. विद्या प्राप्त केले ते साक्षी सहदेव सावंत. ठीक आहे, त्यांचे पालक या ठिकाणी आहेत. मी संजय देसाई यांना विनंती करतो त्यांनी त्यांना सन्मानित करायचं. विज्ञान विभागातून द्वितीय क्रमांक नाजुका जितेंद्र सावंत नाही आहेत, आम्ही त्यांचा तो सन्मान पोच करू. कला विभागातून प्रथम क्रमांक ज्यांचा आलेला आहे त्यांनी संपादन केलं यश ते शुभम उमेश राणे सर यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांना सन्मानित करायचा आहे. वाणिज्य विभागातून प्रथम क्रमांक ज्यांनी यश पटकावलेला आहे ते आहेत प्रणय प्रकाश बोबाटे. त्यांचे पालक आहेत. मी संजय संभाजी पाताडे आमचे स्थानिक व्यवस्थापनाचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी या गौरव किशोर कुडतरकर हे उपस्थित आहेत. मी प्रकाश पारकर आणि संतोष पारकर बंधूंना दोघांना विनंती करतो की आपण या प्रथम क्रमांक संपादित केले यांना यानंतर 10वी SSC उत्तीर्ण अथर्व अवधूत गुले ज्यांनी 93% मार्क संपादन करून प्रथम आलेले आहेत. आम्ही त्यांचा हा सन्मान पोच सुपूर्द करू. द्वितीय क्रमांक आहे प्रतीक संजय वेळसकर यांनी 92.80. मी मुख्याध्यापिका मॅडम बिसुरे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी त्यांना हा सन्मान आहे तो सुपूर्द करायचा. अमूल्य जयप्रकाश परब आमचे परब सर जे कासाडे गावचे मार्गदर्शक आमचे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत. नकाशे यांना विनंती करतो की त्यांनी अमूल्य जयप्रकाश परब यांना सन्मानित करायचं आहे. विद्यार्थी मित्र आपल्याला थोडाच वेळ घेणार आहे, जास्त वेळ नाही. कार्यक्रम संपत आलाय. थोडी मार्गदर्शन केले आणि युट्यूबच्या माध्यमातून जे आपला हा कार्यक्रम जो सगळीकडे 124 देशात पोहोचवणार आहे ते संदीप साळुंके यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. अनंत नकाशे ऍडव्होकेट अनंत नकाशे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. काही क्षणातच आपला थोडा वेळ फक्त थोडा वेळ मी बोलतच नाही, मी फक्त माईक सुपूर्द करतोय. आपल्या या प्रशाळा किंवा हे कासाडे माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज याचं गेल्या वर्षापासून दमदार असं नियोजन तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून इथे कायम उपलब्ध असतात. ते आमचे मित्र मार्गदर्शक स्थानिक व्यवस्थापनाचे अध्यक्ष संजय पाताडे सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण आपले विचार प्रकट करावं, आपलं मार्गदर्शन करावं. आपल्याला नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती त्यांचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट, संजय नकाशे मित्रमंडळ आणि संबंधित समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे बराच वेळ मोठ्या उत्कंठेने या ठिकाणी श्रोते म्हणून बसलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र, या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त कासाडे विकास मंडळ आणि प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मार्गदर्शक आपल्यासमोर उपस्थित राहून त्यांनी आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यापेक्षा वेगळं काही सांगावं असं मला वाटत नाही. बऱ्याचशा मुद्द्यांना स्पर्श झालेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचीच कृपा म्हणावी लागेल की आपण सर्वांनी महाभारत सिरियल बघितली असेल. या महाभारत सिरियलमध्ये जेव्हा पांडवांना वनवास प्राप्त झाला, वनवासाची 14 वर्ष आणि त्यानंतर 1 वर्ष अज्ञातवास, तर या अनुषंगाने
त्यांचे जे गुरु होते, मार्गदर्शक होते, ते अर्थातच भगवान श्रीकृष्ण होते. आणि वनवासात असताना त्यांनी एकदा पाहावं म्हटलं की आपले शिष्यवर्ग आहेत ते नेमके कसं आपलं जीवन व्यतीत करतायत. म्हणून त्या अरण्यामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांच्याशी चर्चा केली की बाबा तुम्ही कसं काय करताय, काय काय करताय. आता हे मी कशासाठी सांगतोय तर तुमच्या शिक्षकांची तुमच्या जीवनातील भूमिका, तुमच्या पालकांची तुमच्या जीवनातील भूमिका समजावून घेण्यासाठीचं हे उदाहरण आहे. म्हणून आपण ऐकायचं आहे, गोष्ट म्हणून ऐकायचं नाही. तर श्रीकृष्णांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की बाबा आम्ही दिवसभर आळीपाळीने जंगलात फिरतो, कंदमुळं जमवतो, दुपारी कंदमुळं खातो आणि विश्रांती करतो. परत संध्याकाळी सुद्धा तर दुपारनंतर विश्रांती केल्यानंतर परत उठतो, परत कंदमुळं फळं गोळा करतो, खातो आणि परत विश्रांती करतो. भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट फार दुःखदायी वाटली. ते म्हणाले तुमचा जो हा वनवास आहे याच्या मागे काहीतरी प्राक्तन आहे, पुढे काहीतरी वाढून ठेवलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त कंदमुळं खाणं आणि झोपणं एवढं पुरेसं नाही. तुमच्यासाठी जे काही पुढे वाढून ठेवलंय त्या दृष्टीने मी आजपासून सांगतो त्या पद्धतीने नियोजन करून तुम्हाला पुढचा काळ व्यतीत करावा लागेल. तुम्हाला तसा अभ्यास करावा लागेल, स्वतःमध्ये इतर काही गुण संपादन करावे लागतील, विकसित करावे लागतील. तसं भीमानं सांगितलं की तू यानंतर काहीही करून या ठिकाणी आहार कसा शिजवता येईल त्याचं तू प्रशिक्षण घे, स्वतःमध्ये ते विकसित कर. द्रौपदीला सांगण्यात आलं की ब्युटी पार्लर अर्थात मुलींचा शृंगार कसा करावा याबद्दलचं तू स्वतःमध्ये गुण विकसित कर. अर्जुनाला सांगितलं की तू नृत्य शिकलं पाहिजेस, तू नृत्यांगना म्हणून स्वतःला तयार केलं पाहिजेस. नकुल आणि सहदेवाला असं सांगितलं की तुम्ही घोड्यांची काळजी कशी घ्यायची, रथाची काळजी कशी घ्यायची याचा अभ्यास केला पाहिजे. अर्थातच ते राजपुत्र होते, त्यांना या गोष्टी खटकल्या, पण शेवटी आपण कसं आपले गुरुजन आपल्याला सांगतात, शिक्षक सांगतात तेव्हा ते सांगतात म्हणून आपण ते ऐकत असतो आणि त्याचं अनुसरण करत असतो. तर पुढच्या काळामध्ये त्या परमेश्वराला माहिती असल्याप्रमाणे अज्ञातवासात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की द्रौपदीला एका राजाच्या राजवाड्यामध्ये तिथल्या राजकुमारी किंवा राजकन्या असतील, राजपत्नी असतील, त्यांचा शृंगार करण्यासाठी नोकरी पत्करावी लागली. भीमाला त्या ठिकाणी 1 वर्ष अज्ञातवासामध्ये स्वयंपाकाचं काम स्वीकारावं लागलं. नृत्य शिकवण्यासाठी आणि तिथले जे राजे होते त्यांचं मनोरंजन करण्यासाठी अर्जुनाला नृत्यांगना व्हावं लागलं. तर हे सगळं जे सांगतो आपण हे कशासाठी आहे की आपले गुरुजी सांगतात की अभ्यास करा, तुमचं वर्तन सुधारा, तुम्ही सुसंस्कृत व्हा, तुम्ही माणूस म्हणून जगायला शिका. आई वडील आपल्याला सांगतात. परब सर आता म्हणाले की सगळे अभ्यास करा म्हणून सांगतात, त्याचा कंटाळाच येतो. गोष्ट खरी आहे ती, पण अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा चांगलं माणूस बनण्यासाठी, सुसंस्कृत बनण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे हे आपल्या गुरुजनांना आणि आपल्या पालकांना माहिती असतं. म्हणून ते वारंवार आपल्याला सांगत असतात. यातून हा बोध घ्यायचा आहे की आपले शिक्षक, आपले पालक आपले शत्रू नसतात, तर पुढच्या दृष्टीने, पुढच्या तुमच्या भविष्याच्या दृष्टीने ते तुम्हाला सूचना करत असतात, मार्गदर्शन करत असतात. तर त्यासाठी आपण सर्वांनी त्या पद्धतीने उद्युक्त राहायचं आहे. 10वी किंवा 12वी झाल्यानंतर जेवढे गुण मिळाले, आता या ठिकाणी सत्कार केला त्या संजय नकाशे मित्रमंडळ आणि सुनीता एज्युकेशन ट्रस्ट जे आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण ते कौतुकास पात्र आहेत. ज्या अर्थी तुमचा सत्कार केला म्हणजे तुमची जबाबदारी यानंतर वाढलेली आहे की केवळ आता गुणवत्ताधारक आपण झालो म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, त्या आपल्या शिक्षकांकडून वाढल्यात, पालकांकडून वाढल्यात आणि समाज धुरीण असं जे आहेत, जे तुमच्या कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर मारतात, त्यांच्याही अपेक्षा तुमच्याकडनं वाढलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये तुम्ही कार्यरत राहिलं पाहिजे. यासाठी तुम्ही सदैव प्रयत्न कराल. ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याचं निर्वहन तुम्ही कराल याबद्दल मला खात्री आहे. ज्यांनी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं पुढच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, त्या सर्वांना पुढील काळामध्ये चांगलं आरोग्य लाभू देत, उदंड आयुष्य लाभू देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील तुमच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये चांगलं यश प्राप्त होऊ देत, तुम्हाला सामर्थ्य मिळू देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खाऊचा तुम्ही आस्वाद घ्याच, पण जरा चुळबुळ कमी करा, कारण शेवटात थोडाच वेळ राहिलाय. मी काही जास्त वेळ घेणार नाही. आपल्यालाही ज्यांनी चांगली साऊंड सर्व्हिस लाभली, या साऊंड सर्व्हिसचे मालक यांचं मी संजय नकाशे यांना विनंती, त्यांचा एक सत्कार सन्मान करायचा आहे. तो एक छोटासा कौतुक आपलं होतं. विद्यार्थ्यांनी ज्यांनी यश संपादन केलं त्यांचं कौतुक झालं. तुम्ही पुढच्या वर्षी यश संपादन करा म्हणून तुम्हाला शुभेच्छा देत आहेत आणि यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन, यशाचा मार्ग पण दाखवतायत. पण ज्यांचं तुम्ही कौतुक ज्यांनी केलं त्यांचं कौतुक करण्याची किंवा त्यांच्या कौतुकाची, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी असं कुठेतरी वाटा. हा एक प्रघात असतो. आणि हा आजचा कार्यक्रम ज्याने जो या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आयोजन केला ते आपले लाडके संजय नकाशे आणि त्यांचे सहकारी सचिन राणे या दोघांचं मी मान्यवर व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतो. खास करून ऍडव्होकेट परब सरांना, या आमचे सहकारी संजय नकाशे आणि सचिन राणे यांना प्रेरणा अशीच मिळावी, कारण हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आता हायस्कूलला, कासारडे हायस्कूलच्या मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून राबवणार आहोत. तर जे हे कार्यक्रम राबवतात करतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही आपल्याकडून पडावी म्हणून आपल्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री संजय नकाशे आणि सचिन राणे आमचे पत्रकार मित्र यांना सन्मानित करायचं आहे. लवकर 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 आपल्या कौतुक त्यांनी केलेलं आहे. आणि यानंतर मी माझे सहकारी सचिन राणे यांना मान्यवरांचा आभार आणि या कार्यक्रमाची सांगता करण्याची जबाबदारी मी माईक सचिन राणे यांच्याकडे सुपूर्द होते. त्यांनी त्यांच्या सुमधुर शब्दात सर्व मान्यवरांचे आभार मानून हा कार्यक्रम वगैरे अध्यक्षांच्या परवानगीने त्यांनी त्यांच्या शुभमानीने संपवायचा. आम्ही भाग्यवंत गुणांचे पुजारी हा आमचा मंडळ, आपल्या सुनीता एज्युकेशन ट्रस्ट आणि संजय नकाशे मित्र परिवार माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. 3रं वर्ष होतं. यासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले आपले परब साहेब, ऍडव्होकेट परब साहेबांचं या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या कासारडे गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम निशा नकाशे, त्याचबरोबर आमच्या मुख्याध्यापिका आणि मार्गदर्शिका भुसुरे मॅडम, त्याचबरोबर आपल्या कार्याध्यक्ष शाळेचे संजय पाताडे सर, त्याचबरोबर संजयजी देसाई, गणेश पाताडे, त्याचबरोबर आमचे प्रकाश पारकर बुवा, आमचे मार्गदर्शक संतोष पारकर, त्याचबरोबर भाई पाताडे, ऍडव्होकेट अनंत नकाशे आणि आपण सर्वजण विद्यार्थी असेल, आमचे मीडियाचे प्रतिनिधी, युट्यूबचे सर्व प्रतिनिधी असतील, आपण सर्वजण हा कार्यक्रम शांततेत ऐकून घेतला. त्यावेळी सत्कार यांचे झाले. त्या सर्वांना पुढची शुभेच्छा देऊन, तसेच 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा देऊन, तुमच्या पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद.